भाजीवाला आला होता, आई आणि मी भाजी आणायला गेलो होतो. मी भरपूर दिवसांनी भाजी आणायला गेले होते आणि तिथे जाऊन ना फुकटची बोरं खात होते. वरती येताना म्हटलं चला हा ज्वारीचा हुरडा तोडून नेऊ, कारण भरपूर दिवसापासून आई मला म्हणत होते हे खूप छान लागतं छान लागतं. मग मलाच खूप गडबड झाली होती की चला बाबा नेऊया. मग एक भरलं होतं तेच नेलं, दुसरं काय भरलं नव्हतं ते, तर म्हटलं राहू द्या त्याला चांगलं भरू द्या. मग निघाले वरती जायला. जाता जाता म्हटलं भाजी पण नेऊ. आईने मस्त गाजर वगैरे घेतली होती, कारण गाजराचा हलवा ना मला खूप आवडतो. आणि मग घरी आल्यानंतर ना इथे चिवचं बोरं शोधायचं चाललं होतं आणि चिवची माझी ना भांडणं चालली होती बोरं खाण्यासाठी. आणि आईचं चाललं होतं ते पिशव्यामध्ये भाजी ठेवायचं, कारण आमच्याकडे ना फ्रीज मध्ये डब्बे वगैरे काय नाहीये ठेवायला. त्याच्यामुळे आम्ही काय करतो, भाज्या आणले की ते मस्त नीट करायचं आणि पिशवीमध्ये बांधून ठेवायचं, लागन तेव्हा काढायचं, म्हणजे त्या भाज्यांना भरपूर दिवस असं टिकतात. तर मस्त आई ना पिशव्या सगळ्या गोळा करून ना फ्रीज मध्ये ठेवायचं काम करत होत्या. आणि माझा जीव सगळा त्या गाजरामध्ये. मग ते गाजरांना फ्रीज मध्ये ठेवली, कारण मला गाजराचा हलवा ना खूप आवडतो. मग जाऊबाई म्हटल्या दे मी बनवते. जाऊबाई तिकडे गाजराचा हलवा बनवत होत्या, तोवर म्हटलं चला हा हुरडा सोलूया. आपण सोलतात कसं तेच माहित नव्हतं. आई म्हणल्या पोत्यात रगडायचं, नाहीतर मग त्याला आपटायचं, पण ते निघतच नव्हतं. आणि म्हटलं पोतं कुठून शोधून आणू, त्याच्यामुळे ना हाताने सोलला आणि मस्त इथे भाजायला आले. तव्यावरती टाकलं, मस्त लाल होईपर्यंत याला भाजायचं. आणि याचा वास तर एवढा मस्त येत होता ना की वाव. म्हटलं चला टेस्ट करून बघूया. टेस्टला ना युनिक असं लागतं बरं का, हे म्हणजे भारी लागतं. उगच नाही पाखरं रानामध्ये जाऊन ना ज्वारीच्या हुरड्यावरती बसतात, कारण ती टेस्टच वेगळी असते, त्याच्यामुळे पाखरं खातात. मग आईला म्हटलं खा, कारण आईला ना हे खूप आवडतं. आई लहानपणी गावाला त्यांच्या खायचे. आणि मग तेवढ्यात नाही ते जाऊबाईने गाजराचा हलवा पण बनवून ठेवला होता, तर म्हटलं चला टेस्ट करूया, कारण खवा टाकून बनवलेला गाजराचा हलवा ना मला खूप आवडतो. आणि ते हट्टी बाळ बघितलं का आमचं, अद्विक एवढा हट्टी झाला ना की काय सांगायचं, खूप हट्टीपणा करायला लागला तो. आणि मी संध्याकाळी आले होते तर मस्त अंडा फ्राय करायला, कारण आमच्या घरात ना अंड्याची भाजी केली होती आणि ती भाजी ना आमच्या दोघांना पण आवडत नाही, त्याच्यामुळे ना मस्त अंडा फ्राय केलं होतं. मस्त पोटभर असं जेवण केलं आणि दुकानाला निघालो होतो. कितीही वाजले ना तरी पण आम्ही दुकानाला जातो. रात्रीच्या 11 वाजता एवढ्या थंडीचं दुकानाला चाललो होतो, कारण ना आमच्या अद्विकला कॅडबरी खायची होती त्याच्यामुळे. तर असा होता माझा आजचा दिवस. चला बाय.